बाहेरची गुलामी किंवा एखाद्या वेळेस करावं लागत असेल तर लाचारी माणसाच्या लक्षात येते आणि कधीतरी मनामध्ये असा विषय येतो त्याच्यातून बाहेर पडण्याचा, त्याच्यातून मुक्त होण्याचा. तर बाहेरच्या गुलामीतून मुक्त होण्याची माणसाची इच्छाही निर्माण होऊ शकते आणि माणूस त्यातून बाहेरही पडू शकतो. परंतु माणूस जी गुलामी त्याच्या मनामध्ये चालू आहे, त्याच्या आतमध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये चालू आहे आणि ते अंतःकरणामधले जे काही विकार आहेत ते जे माणसाला वापरतात, माणसाला गुलाम बनवतात, ते मात्र माणसाच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून मनुष्य जन्माची श्रेष्ठता आहे ही की त्याला त्याच्या आंतरिक गुलामीमधूनही मुक्त होता येतं, बाहेर पडता येतं किंवा आंतरिक गुलामी जाणता येते. आणि आंतरिक गुलामी केवळ जाणल्याने संपुष्टात येते. आपण जाणल्याने केवळ त्याच्यातून मुक्त होतो. म्हणून आंतरिक गुलामी जाणणे पुरेसं आहे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी. परंतु ज्या जीवनाला आपण आपलं एक स्वाभाविक जीवन समजतो, एक सहज नॉर्मल जीवन समजतो, ते जीवनही आपलं आंतरिक गुलामीनं भरलेलं आहे याची आपल्याला कल्पना नसते किंवा ते जाणून घ्यायची इच्छा आपल्या ठिकाणी नसते, ती जिज्ञासा आपल्या ठिकाणी नसते. आणि म्हणून आपल्याला आपली आंतरिक गुलामी स्पष्टच होत नाही. कारण आपल्या भोवती असणारा सर्व समाज, सर्व लोक ही ज्या मार्गाने जात आहेत, ज्याप्रमाणे जगत आहेत, आपणही अगदी त्याचप्रमाणे जगत असतो. त्याच्यामुळे हे सर्व काही नॉर्मल आहे असं आपण शिक्कामोर्तब केले आणि त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग पाहिजे असं वाटण्याचं काही कारणच नाही. आणि म्हणून क्षणाक्षणाला आपल्याला सतावणारी ही गुलामी, आपल्याला होणारी फरफट, आपली होणारी कासावीस ही आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून जो अंतर्मुख झाला आणि जो स्वतःकडे पाहायला शिकला, एका विशिष्ट आध्यात्मिक दृष्टीतून स्वतःचा माणूस ज्यावेळेस अभ्यास करू लागतो त्यावेळेस माणसाला स्वतःची आंतरिक गुलामी लक्षात येते. आणि मग अभ्यासाने ज्यावेळेस माणूस ही गुलामी जाणू लागतो त्यावेळेस केवळ जाणल्याने त्याची त्याच्यातून मुक्तता होऊ लागते. काय आहे मग आंतरिक गुलामी? नेमकं केव्हा मी आंतरिक गुलाम असतो? तर याचं उत्तर आहे की नित्य मी आंतरिक विकाराचा गुलाम आहे. नित्य मी माझ्या प्रकृतीचा गुलाम आहे आणि गुलामीचा धक्काच मला प्रवृत्त करत असतो जीवनामध्ये काही प्राप्त करण्यासाठी, काही प्रतिक्रिया देण्यासाठी, चिंता करण्यासाठी. ह्या सगळ्या माझ्या ज्या काही हालचाली चालू आहेत ह्या सगळ्या माझ्या गुलामीचंच दर्शन आहे. मला आनंदाने राहायचं आहे, माझी प्रसन्नता मला टिकवायची आहे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या एवढा एक साधा संकल्प करा की मला 1-2 तास आनंदात घालवायचे, माझ्या मनाची प्रसन्नता मला कायम ठेवायची. साधा, अगदी साधा संकल्प करून बघा. किती वेळ हा संकल्प टिकतो बघा. काही सेकंद सुद्धा हा संकल्प टिकत नाही. मनाची एक लाट अशी येते की आपली प्रसन्नता घेऊन जाते, ती आपल्याला विचारतही नाही. गेली आपली प्रसन्नता जी आपण टिकवायची ठरवली होती. आपल्यावर आपला इतका सुद्धा अधिकार चालत नाही, काही मिनिटे सुद्धा आपला अधिकार आपल्यावर चालत नाही. आपला आनंद, आपली प्रसन्नता गायब होऊन जाते आणि आपण काही करू शकत नाही. एखादी वस्तू समोर आपण पाहिली की तिची दृढ इच्छा निर्माण होते आणि मग ती प्राप्त करण्यासाठी आपण किती परीक्षा देतो, किती कष्ट सहन करतो.
किती उलथापालथी करतो आणि त्याच्यातून काय तर ती विशिष्ट गोष्ट आपण प्राप्त करतो. पण पुन्हा आणखीन प्राप्त करण्याची तीच घोडदौड पुन्हा दुसऱ्या वस्तूसाठी चालू होते. जीवनामध्ये कामना आपल्या मनातली आपला शिकार करते, आपल्याला पळवते, आपल्याला तालावर नाचवते. तिची गुलामी आपण करतच असतो. पण ही गुलामीही आपल्याला काही निदर्शनास येत नाही, कारण ही एक स्वाभाविक आहे. आपणच कामना बनून राहतो आणि कामनेला आपण नाचवायला पाहिजे, कामना आपल्या तालावर नाचली पाहिजे, पण आपणच कामनेच्या तालावर नाचत असतो. तर हे जे आहे की स्वतःची फरफट माणूस करून घेतो आणि त्याला विचारही येत नाही की अशा पद्धतीने संघर्षमय जीवन जगून स्वतःचे हालापेष्टा करून घेऊन स्वतःला वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून दिव्यामधून पार पाडून शेवटी मग मी काय प्राप्त करतोय, माझा आंतरिक विजय प्राप्त करतोय का? तर नाही. तीच कासावीस पुन्हा कायम, तेच भरडणं पुन्हा कायम, तीच जीवनाची सगळी हालचाल जी मला बेचैन करते, ती सगळी जशाला तशी. आणि म्हणून आपल्या जीवनावर आपली सत्ता चालत नाही, आपला अधिकार चालत नाही, म्हणजेच आपण कोणाच्या तरी तालावर नाचण्यासाठी बाध्य झालो आहोत. आणि मग ती कोणाच्या तालावर आपण नाचतो आहोत हे ओळखता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टीच्या तालावर कामना, कामनेच्या, क्रोध, लोभ या सगळ्या गोष्टीच्या विकाराच्या आपण तालावर नाचत असतो. क्षणाक्षणाला आपण नाचत असतो. आतून येणारे ते मनाची लाट आपल्याला क्षणाक्षणाला त्याच्या तालावर नाचवत असते. तर हे सगळं आपलंच मन, आपल्याचे विज्ञान जोपर्यंत आपल्याला कळत नाही, आपणच आपल्याला पूर्णपणे कळत नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. आणि म्हणून आंतरिक गुलामी ओळखणे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यावर विजय मिळविणे पुन्हा हे खऱ्या अर्थाने जीवनातला हा विजय आहे. तेव्हा हा विजय मिळविण्यासाठी जीवन मिळालेला आहे. धन्यवाद.